नमस्कार मित्र हो, मी संतोष स्वागी, वरखंडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. पाणी शोधक, जमिनीतील पाणी शोधक. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पाण्याचं प्रमाण कसं काढतात या एल रोडद्वारे आणि पाण्याने भरलेल्या बाटलीद्वारे. अर्धा लिटर, 1 लिटर, 1.25 लिटर आणि 2.25 लिटरद्वारे आपण पाण्याचं प्रमाण पाहिलेलं होतं. आज आपण प्रत्यक्ष हा जो मी स्वतः चेक केलेला बोर टाकलेला आहे, या बोरमध्ये पाणी किती प्रमाणामध्ये लागलेलं आहे तुम्हाला दाखवतो. या बोरला 1.5चं पाणी लागलेलं आहे, एकच झरा लागलेला आहे. तर आपण बघूया, एक झरा लागलेला आहे. हा एल रोड मी पकडतो, हा बघा इकडे दाखवतो. इथे हा झरा लागलेला आहे, या साईडला पश्चिमेकडून पूर्वेकडे किनारा झरा लागलेला आहे. हा दाखवतो बघा, 1, 2, 3 म्हणजे 3दा हालचाल झालेली आहे बघा. 1, 2, 3 म्हणजे ही हालचाल जी आहे ती हाफची, अर्ध्याची हालचाल झाली आहे. म्हणजे 3दा हालचाल झाली, याचा अर्थ या बोरला 1.5चं पाणी लागलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला प्रमाण. 1.5चं पाणी इथे झरा आहे, हा या ठिकाणी लागलेला आहे. इकडून असा येतो, इकडे या साईडला नाही, इथे लागलेला आहे. पाय ठेवतो मी तिथे आणि प्रमाण बघूया आपण. हे बघा, हे क्रॉस झालेलं, ही एकच्या वर गेलेला आहे, म्हणजे गळ्याजवळ माझ्या आलेला आहे आणि इथे गळ्याजवळ क्रॉस झालेला आहे. म्हणजे 1.5चं पाणी लागलेलं आहे. 1.5चं हे पाणी लागलेलं आहे. आता हे किती फुटावर लागलेलं आहे ते आपण बघूया. किती फुटावर काढण्यासाठी इथून या बोरजवळून आपण चालत जायचं, मोजायचं किती फूटवर लागलेलं आहे. मी मोजतो, असं हे पकडायचं आणि पावलं टाकत जायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 19ला हे रोड असे झालेले आहे. माझ्या अंगाला चिकटलेलं आहे. 19 म्हणजे 10-10चं अंतर घेतल्यानंतर तिथे होतात 190 फूटवर, परफेक्ट अगदी 190 फूटवर हे पाणी लागलेलं आहे. 190ला लागलं. हा बोर मी 320 टाकलेला आहे. भरपूर पाणी आहे, 1.5चं पाणी आहे लागलेलं. या झाडांना वगैरे शिंपून होते आणि ही उंचावर जागा आहे, तरी देखील इथे पाणी लागलेलं आहे. खरं म्हणजे हा मी संपूर्ण जागेतला सेंट्रल पॉईंट काढायला घेतला होता, परंतु झरा या साईडला गेलेला आहे. झरा थोडासा बाजूला राहिलेला आहे. मित्रांनो, जरी झरा थोडासा बाजूला झाला असेल, कारण काही इंचाच बोर असतो, जर थोडा चुकला असेल तरी पण आपल्याला पाणी लागू शकत नाही. बघा, मेन झरा इकडे आलेला आहे, इथे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि तिकडे जातो. तिथे सेंट्रल पॉईंट आहे. हा झरा इकडून येतो आणि तिथे मेन झरा पूर्वेकडून येतो. 12चं पाणी इथे लागू शकलं असतं. थोडा चुकलेला, म्हणजे थोडी जरी चूक झाली असेल बोर घेण्यामध्ये, तरी आपल्याला पाणी लागू शकत नाही. तर हे एल रोडद्वारे 12दा झालेलं आहे. बघा, 12दा राऊंड फिरलेला आहे. 2च्या वरचं राऊंड पूर्ण फिरतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि तिकडे दाखवते. म्हणजे 12चं पाणी इथे लागलं असतं.
थोड्या पॉईंटसाठी चुकवलं. फक्त दीडचं पाणी पश्चिमेकडून येणारा झराच मिळाला आणि हा झरा इकडून असा जातो, कट होतो, इकडे नाही जात, तसा वळतो आणि इकडे जातो. थोडी जरी चूक झाली असेल तरी, कारण बोर म्हणजे एकदम कमी इंच असतो त्याचा राऊंड, व्यास फार कमी असतो. तर मित्रांनो, आपण या एल रोडद्वारे पाण्याचं प्रमाण काढू शकतो. पाणी किती फुटावर लागते हे पण आपण काढू शकतो. मात्र नारळाच्या द्वारे आपल्याला पाण्याचं प्रमाण काढता येत नाही. पाणी किती फुटावर आहे ते पण आपल्याला काढू शकत नाही. म्हणून नारळ कधी कधी हाफवर सुद्धा, हाफचं पाणी असेल, कमी पाणी असेल तरी उभा राहतो आणि म्हणतो आपल्याला, आपण सांगतो की पाणी इथे आहे, पण किती आहे ते आपण सांगू शकत नाही. म्हणून नारळ कधी कधी आपल्याला फसवू शकतो. परंतु ही टेक्नॉलॉजी आहे, शरीरातील रक्त आणि जमिनीतील पाणी ह्याच्याद्वारे ते आकर्षण होत असते. एक अर्थिंग जमिनीला मिळत असते आणि सायंटिफिक दृष्ट्या आपण हे पाणी दाखवू शकतो जमिनीतील. आता ह्या बोरची मी मोटर चालू केलेली आहे, बघा दिसते. ह्या बोरची मोटर चालू केलेली आहे, पाणी जात आहे. ते पाणी दीडचंच आहे का ते आपण बघूया. मी पाय ठेवत आहे पाईपवरती, बघा आतमध्ये गळ्याशी जाऊन क्रॉस झालेला आहे, म्हणजे हे दीडचं पाणी आहे. आता कितीदा हालचाल होते ते पण आपण बघूया. 1 2 3 तीनदा हालचाल झाली आहे, म्हणजे हे दीडचं पाणी आहे बरोबर. इथे पण तुम्हाला मी दाखवलं आणि प्रत्यक्ष आपण हे चालू करून तुम्हाला मी दाखवलेलं आहे पाण्याचं प्रमाण. बरोबर हे दीडचं पाणी आहे, बघा जाते बरोबर. तर असं आपण प्रत्यक्ष डेमोद्वारे देखील आपण पाहू शकतो की पाण्याचं प्रमाण किती आहे. चालू केलेलं आहे, बरोबर दीडचं पाणी आहे. 1 2 3 इथे पण तसंच होतं. 1 2 3 आणि आतमध्ये जाऊन क्रॉस झालेलं आहे, गळ्याजवळ जाऊन क्रॉस झालेलं आहे, म्हणजे हे दीडचं पाणी आहे. तर हे परफेक्ट हे आपण डेमोद्वारे सांगू शकतो की किती प्रमाणामध्ये पाणी लागेल हे. म्हणून पाणी आपण जमिनीतील किती प्रमाण आहे ते हमखासपणे या एल रोडद्वारे आपण सांगू शकतो. एकच राहिली म्हणजे हे दीडचं, आणि ही सव्वाची किंवा दीडची कितीदा हालचाल होते. एकची झाली आणि खाली राहिली, म्हणजे हे दीडचं पाणी आहे किंवा सव्वाचं पाणी आहे. आता ही 2.25ची दाखवते की नाही बघूया. 2.25ने भरलेली ती नाही दाखवत, ती तिकडे जाते. म्हणजे सव्वाचा जो 2.25चा पॉईंट असेल त्या साईडला जाते, त्या तिकडे, म्हणजे ही दाखवू शकत नाही जास्त भरलेलं पाणी. तसं तिथे सुद्धा इथे बोरजवळ देखील हापची बाटली घेतलेली आहे. इथे जरा आहे 1 2 3 तीनदा होते आणि इथे वाटते. तसंच ही बाटली 1 लिटरची 1 झाली आणि एकच राहिली, एकदाच झाली, अर्ध्यावरच राहिली, म्हणजे दीडचं. सव्वाची बघूया. 1ची झाली आणि पूर्ण इथे वाकली, पूर्ण इथे राहिली, म्हणजे इथे तो जरा दीडचाच आहे किंवा सव्वाचा आहे. 2.25ची बघूया जास्त पाण्याने भरलेली बाटली. की नाही दाखवत, तिकडे दाखवते त्या साईडला मोठा पॉईंट दाखवतो पाण्याचा इकडे. म्हणजे मोठा पॉईंट पाहिजे असेल डायरेक्ट ही बाटली घेऊन आपण पाण्याचा शोध घेऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे पाण्याचे प्रमाण ह्या डेमोद्वारे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. थँक्यू.